एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, चौकीदार या पदासाठी आदिवासी विभागामध्ये या ठिकाणी सरकारी नोकरी सुटलेली पहा. अतिशय चांगल्या जागा आहेत मित्रांनो, 416 जागासाठी ही भरती असणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आदिवासी विभागाची जी काही या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एका WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे मित्रांनो. त्या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा मित्रांनो. कारण की त्या ठिकाणी या व्हिडिओची PDF पूर्ण जाहिरात त्यासोबत अप्लाय करायची लिंक आणि मित्रांनो हॉल तिकीट कधी येईल या सर्व अपडेट मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पहा. अभ्यासक्रमानुसार सर्व प्रश्न मिळतील. जर कोणाला अडचण येत असेल तर जो काही माझा नंबर आहे 93 25 23 बघा पिवळ्या पट्टीवर दिसत असेल 93 25 23 08 40 या नंबरला SMS करा की मला ग्रुपला ॲड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये ग्रुपला ॲड करून टाकेल पहा. जो काही नंबर दिसतोय हा नंबरला लगेच संपर्क साधा. जर लिंकहून तुम्हाला जॉईन होता आलं नाही तर. कारण की हा नंबर तुम्हाला या ठिकाणी जॉइन करण्यासाठी मी तुम्हाला लगेच ग्रुपची लिंक पाठवून देईल. चला जास्त काही सांगत नाही, आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. ज्याला खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, त्यांनी जर आत्तापासून अभ्यास केला, तरच त्यांना ही पोस्ट मिळणार आहे पहा. नाहीतर काय उपयोग होणार नाही टायमाला. त्यामुळे आता आपल्याकडे वेळ आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपले व्हिडिओ नक्की पहा आणि PDF सुद्धा वापरा पहा. चला पहिला प्रश्न आहे पहा. आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? चला द्या उत्तर. आपल्याकडे उत्तर देण्यासाठी बघा 3 सेकंदाचा वेळ आहे पहा. किती 3 सेकंदाचा वेळ आहे. चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नंदुरबार जिल्हा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कोण करतं? काय प्रश्न आहे पहा. ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कोण करतो? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. व्हेरी गुड मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. काय? तहसीलदार याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? आपल्याला विचारलंय भारतातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो K2 लक्षात ठेवायचं आपल्याला. K2 हे जे काय मित्रांनो हे भारतातलं आहे पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा क्योटो प्रोटोकॉल. मित्रांनो हा जो काही क्योटो प्रोटोकॉल आहे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हा पर्यावरण संरक्षण ऑप्शन क्रमांक 4 पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे. सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? सांगा. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचा उल्लेख म्हणून कोणाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा. ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो यांनी काय केलं होतं? जर्मनीमधील स्टुअर्टगार्ड या ठिकाणी भरलेल्या समाजवाद्यांच्या जागतिक परिषदेमध्ये भारताचा ध्वज प्रथमच या ठिकाणी फडकावला होता. पंचायत समितीच्या कार्यकारी अधिकारी कोण असतो? मित्रांनो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? चला द्या उत्तर. गट विकास अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रशासकीय बाबीत मित्रांनो गट विकास अधिकारी ग्रामसभेवर ग्रामसेवकावर या ठिकाणी नियंत्रण ठेवतात. तर गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO नियंत्रण ठेवतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली, तर याला भरपूर उच्च शिक्षित लोकं MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादासुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगारसुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स
येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. भारतीय घटनेनुसार टिंबटिंब हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा राज्यसभा हे मित्रांनो काय आहे संसदेचं काय आहे पहा वरिष्ठ सभागृह आहे लक्षात ठेवा. लोकसभा मित्रांनो कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे. विधानसभा राज्यातील कनिष्ठ सभागृह. आमदाराचा कालावधी असतो 5 वर्ष. विधान परिषद मित्रांनो आपल्या राज्यातील लक्षात ठेवा राज्यातील वरिष्ठ सभागृह आहे पहा. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरता वापरतात? कोणतं? बॅरोमीटर. चला द्या उत्तर. तर वातावरणामधील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. त्याचप्रकारे मित्रांनो कालमापन हे काळ सेकंद वापरण्यासाठी वापरतात. प्रकाशाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? तर प्रकाशमापीमध्ये. वातावरणातील आर्द्रता मित्रांनो हायग्रोमीटरने वापरली जाते आणि वातावरणातील दाब मित्रांनो कशामध्ये वापरला जातो मोजला जातो? तर बॅरोमीटरमध्ये मोजला जातो. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. टिंबटिंब यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. तो भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर डॉक्टर व्ही कुरियन यांना. लक्षात ठेवायचं आपल्याला डॉक्टर व्ही कुरियन यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं पहा. याला दुग्ध क्रांती सुद्धा म्हणतात. नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. समजलं? डॉक्टर एम एस स्वामीनाथन आपण पाहिलं तर मित्रांनो यांना हरित क्रांतीचे जनक भारतीय हरित क्रांती आणि सुंदरलाल बहुगुणा हे कशाशी संबंधित आहेत? तर चिपको आंदोलनाचे प्रणेते वृक्ष रक्षणासाठी. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा हा शब्द बॅकस. ऑप्शन क्रमांक 4 बॅकस. नेक्स्ट पहा हवाई दल दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 ऑक्टोबर याचं बरोबर उत्तर आहे. 8 ऑक्टोबरला हवाई दल दिन साजरा केला जातो. भारतीय हवाई दलाची स्थापना ब्रिटिश राजवटीखाली 8 ऑक्टोबर 1932 ला झाली होती. 8 ऑक्टोबर 1932 ला. म्हणून हा दिवस हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो. खरोसा लेण्या हा कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो? खरोसा ज्या काही लेण्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर लातूरमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन क्रमांक 3 खरोसा लेण्या ह्या लातूरमध्ये पाहायला मिळतात. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मित्रांनो पु ल देशपांडे यांना देण्यात आला पहा. पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये कधी? 1996 मध्ये पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला पहा. आता ही कशी लक्षात ठेवायची? 1996 एखाद्याची जन्मतारीख असते बघा 1996 तेव्हाच लक्षात ठेवायचं पहा. महाराष्ट्र पहिला भूषण कधी देण्यात आला पु ल देशपांडे यांना ते 1996. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा मित्रांनो CIDचं मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी पहा. हवेचा किंवा वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कोणतं उपकरण वापरतात? ॲनिमोमीटर. लक्षात ठेवा ॲनिमोमीटर हे वापरलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोणतं कर्तव्य नसतं मित्रांनो? काय प्रश्न आहे? खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कर्तव्य नसतं. कोणतं कर्तव्य नसतं? चला द्या उत्तर. तर बघा देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे हे RBIचं कर्तव्य नसतं पहा. समजलं? देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाकडे पहा. नेक्स्ट पहा मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचा टिंबटिंब हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ होय. तर कोणता मित्रांनो? सत्यार्थ प्रकाशाचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 सत्यार्थ प्रकाशाचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो 10 एप्रिल हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता? 10 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा होमिओपॅथिक दिन म्हणून हा साजरा केला जातो. कोणता? होमिओपॅथिक दिन. आणि मित्रांनो लक्षात ठेवा जागतिक पुस्तक दिवस कधी असतो? तर 23 एप्रिलला असतो पहा. मित्रांनो आरोग्य दिवस कधी असतो? 7 एप्रिलला असतो आणि जागतिक वारसा दिवस हा असतो मित्रांनो 18 एप्रिलला. हे सगळे दिवस खूप महत्त्वाचे आहेत पहा. भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय नाव देण्यात आलं आहे?
तर भारतीय नौदलाच्या कमांडोंना मार्कोस, ऑप्शन क्रमांक 3 मार्कोस हे नाव देण्यात आलेले पहा. भूगर्भामधील पदार्थाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर भूगर्भामधील जे काही शास्त्र आहे बघा, त्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो. तर काय म्हणतात मित्रांनो, मिनरॉलॉजी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 मिनरॉलॉजी असं म्हटलं जातं पहा. मेट्रोलॉजी मित्रांनो कशाला म्हणतात? तर धातूचा अभ्यास. ॲक्वॉस्टिक्स ही कशाचं आहे पहा? ध्वनीच्या गुणधर्माचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे पहा. समजलं? महात्मा गांधी यांच्या आईचं नाव काय होतं? बघा, आईचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तर बघा, पुतलाबाई हे आईचं नाव होतं. लक्षात ठेवायचं पुतलाबाई. कस्तुरबा कोणाचं नाव होतं मित्रांनो? त्यांच्या पत्नीचं नाव होतं पहा, कस्तुरबा गांधी. आणि कमलाबाई मित्रांनो, कमलाबाई या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी आणि इंदिरा गांधी यांच्या कोणाच्या आई होत्या पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणाचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर पहा मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी 1918 मध्ये महारवतने आणि कुलकर्णीवतने रद्द केली आणि अस्पृश्याच्या निवारणामध्ये त्यांची मोलाची भर त्यांनी घातली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली. तर पहा मित्रांनो, औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये चालू झाली होती पहा. लक्षात ठेवायचं इंग्लंडमध्ये. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. औद्योगिक क्रांतीला युरोपातील इंग्लंडमध्ये इंजिनच्या शोधामुळे गती प्राप्त झाली आणि ती जगभरात पसरली पहा. भारतीय हरित क्रांतीची सुरुवात कधीपासून झाली? तर 1965 मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 1965 पासून भारतीय हरित क्रांतीची सुरुवात झाली होती पहा. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा पहा. नाकाने कांदे सोलणे. तर नाकाने कांदे सोलणे म्हणजेच काय मित्रांनो, खोटी खोटी प्रतिष्ठा मिरवणे. लक्षात ठेवा खोटी प्रतिष्ठा मिरवणे. मध्यम पदलोपी समास ओळखा पहा. या ठिकाणी खालीलपैकी मध्यम पदलोपी समासाचा शब्द कोणताही ओळखा पटकन. तर मावस भाऊ मित्रांनो लक्षात ठेवा मावस भाऊ. मावशीचा मुलगा या नात्याने मावस भाऊ या समासामध्ये मधलं पद लोप होऊन सामासिक शब्द तयार होतं पहा. खालीलपैकी औष्ठ्यवर्ण कोणता आहे पहा. खालीलपैकी औष्ठ्यवर्ण कोणता आहे? तर प हा मित्रांनो औष्ठ्यवर्ण आहे कोणता? प. नेक्स्ट मित्रांनो, सच्चिल या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे. तर बघा, सच्चिल या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 सत अधिक शील. लक्षात ठेवायचा आहे हा याचा संधी विग्रह होईल. काय होईल? सत अधिक शील. खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता आहे पहा. तर कोळी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोळी. हा झाला उभयवचनी. पुढीलपैकी अपूर्ण भूतकाळ दर्शवणारे योग्य वाक्य आपल्याला निवडायचं आहे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मी कार्यक्रम पाहत होतो हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पाहत होतो या संयुक्त क्रियापदावरून भूतकाळामध्ये क्रिया चालू आहे असं समजतं, म्हणून हा अपूर्ण भूतकाळ आहे पहा. नयन या शब्दाचा योग्य विग्रह कोणता होईल? नयन. तर ने अधिक अन मित्रांनो लक्षात ठेवा, ने अधिक अन याचं काय पहा योग्य उत्तर आहे, म्हणजेच नयन याचं काय होतं बरोबर उत्तर होतं पहा. मित्रांनो ही काय स्वरसंधी कोणती आहे? स्वरसंधी. आपल्याला खालील वाक्यामधला प्रयोग ओळखायचा बघा. प्रशांतने आंबा खाल्ला. यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे पहा. कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. आंबा हे मित्रांनो कर्म आहे आणि कर्माचे वचन बदलल्यास उदाहरणार्थ आंबे अनेक वचन केल्यास क्रियापद बदलतं, म्हणून हे मित्रांनो कर्मानुसार बदलतं, म्हणून हे झालं कर्मणी प्रयोग. लक्षात ठेवायचं आंबेचं वचन खाल्ले बदल या ठिकाणी क्रियापद बदललं, म्हणून हे झालं मित्रांनो कर्मणी प्रयोग. खालीलपैकी तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे? मित्रांनो तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे या ठिकाणी विचारलं आहे. तर अनाथ हे काय बघा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे बघा. या समासामधलं दुसरं पद महत्वाचं असतं आणि या अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना जोडावा लागतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जपान हा विकसित देश आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर मित्रांनो जपान हा अविकसित देश नाही हे झालं याचं नकारार्थी वाक्य. बघा मित्रांनो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे पहा. बरोबर. या ठिकाणी याच्या विरुद्धार्थी शब्दाचा वापर केला. विकसितच्या विरुद्धार्थी काय होतं? अविकसित. समजलं? खालीलपैकी चतुर्थी विभक्तीचं संप्रदानकारक अर्थ असलेलं वाक्य कोणतं आहे पहा. तर मित्रांनो कोणतं आहे? त्याच्या नाकाला धार लागली हे झालं मित्रांनो चतुर्थी. तर बघा दान, भेट, साधन, दुरावा, स्थळ दर्शवताना
नामाला जोडलेले सलाना ते प्रत्यय कारकार्थ या ठिकाणी दर्शवत असतात. ओहो वा, ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहेत? मित्रांनो ही कोणत्या प्रकारची आहेत तर हर्षदर्शक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो ही हर्षदर्शक आहेत. नेक्स्ट मित्रांनो, कुटुंब वत्सल येथे फणस हा करी खांद्यावर घेऊन बाहे या वाक्यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे? तर मित्रांनो चेतना गुणोत्ती या ठिकाणी अलंकार आलेले पहा. निर्जीव तसेच मानवकृत कल्पना या सजीवाप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो त्यावेळेस बघा चेतना गुणोक्ती अलंकार तयार होतो बघा. समजलं? खालील वाक्यामधील विभक्तिकारक ओळखायचं आहे. खेड्याहून शहर विस्ताराने मोठे असते. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं ऊन आल्यावर काय असतं पंचमी असतं. समजलं? ऊन. अंतर तुलना भेद दर्शवताना ऊन प्रत्यय उपपदार्थ दर्शवतात आणि याची विभक्ती असते मित्रांनो पंचमी, यालाच अपदान म्हणतात. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये अव्ययभाव समास आहे पहा. खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये अव्ययभाव समास आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता आहे मित्रांनो? तर यथाशक्ती या ठिकाणी मित्रांनो या समासामधलं पहिलं पद महत्वाचं असतं पहा, त्याला अव्ययभाव समास असं म्हणतात पहा. समजलं? त्याच प्रकारे यथा प्रति लागलं तरी पण अव्ययभाव समास होतो पहा यथाशक्ती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. एरंडाचे गुऱ्हाळ मित्रांनो एरंडाचं गुऱ्हाळ म्हणजेच काय? कंटाळवाणं भाषण. ऑप्शन क्रमांक 1 कंटाळवाणं भाषण याचं बरोबर उत्तर आहे पहा. मोजके तेवढे बोलणारा म्हणजे काय? बघा मोजके तेवढेच बोलणारा याला मितभाषी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 मितभाषी. खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधायचा आहे पहा. इंगळास ओळंबे लावणे. इंगळास ओळंबे लावणे म्हणजेच काय मित्रांनो? कर्तृत्वाला डाग लागणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय कर्तृत्वाला डाग लागणे. पुढचा प्रश्न आहे पहा, द्रविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहा. शुद्ध शब्द तर मित्रांनो दीर्घायुषी हा जो काही शब्द आहे बघा या ठिकाणी 3 नंबरचा शब्द मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे पहा. नीट पाहून घ्या. नामानंतर येणारे विशेषण म्हणजेच काय? तर मित्रांनो नामानंतर येणारे विशेषण म्हणजेच काय? विधी विशेषण असतं पहा. ऑप्शन क्रमांक 3 विधी विशेषण. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर या वाक्यामधील उभयनामी अव्ययाचा प्रकार सांगायचा आहे. याला मित्रांनो स्वरूपबोधक म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 स्वरूप. शुद्ध धातुसाध शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर ठेवून याचं बरोबर उत्तर आहे काय? ठेवून. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. तर मित्रांनो हे काय? मिश्र वाक्य याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपे मध्ये जा, गुगल पे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पीडीएफ असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपे मध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पीडीएफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.